हाय सगळ्यांना. तर आज नितीनने आणलं होतं भाजीपाला. मी काय आजारी असल्यामुळे काही सांगितलंच नाही. त्यांनी बघितलं आणि तेच जे नव्हतं ते घेऊन आले. फ्रुट्स तर खूप असतं घरामध्ये, भाज्यांपेक्षा प्रेमला खूप आवडतं आणि काही पण भेटतं कोणत्या पण सीझनमध्ये. आता ग्रेप्स तर 2 महिन्यापासून खातोय तो, पण आत्ता वॉटरमेलन ते सगळंच आणतो आणि त्याला जे आवडतं ना ते त्यामुळे आणायला पण काही वाटत नाही. आणि मावशी पण आल्या, त्या वंशूला सांभाळत होत्या, मी आवरत होते. आणि नंतर मग डायरेक्ट संध्याकाळी शूट केलं. कारल्याची भाजी करायची होती. कारलं कापून घेतलं, त्यात मीठ टाकून थोड्या वेळेला भिजू दिलं तसंच. आणि कांदा कापून घेतला. हँड मिक्सरनी प्रेमचं चालू होतं मध्ये यायचं, सारखं पाहिजे जवळच असतो काही करताना आणि मला करू दे असंच चालू होतं त्याचं किती वेळपर्यंत. शेवटी वरती पण बसला तो नंतर किचनवर. आणि मी किचनमध्ये असतो, माझ्या मागेच फिरत असतो दिवसभर स्कूलवरून आल्यानंतर. मग मी कांदा वगैरे कापून घेतला आणि हँड मिक्सरनी ना जेवढा बारीक कापायचा ना आपल्याला तेवढा बारीक होतो बरं का तो. त्यामुळे मी त्याच्यानेच करून घेतलं. आणि इतकी कडू येते ताईनं मला ते कांदा कापायचं म्हटलं की. पण मग आता टाकायचं होतं कारल्याला. नंतर मग मी ते कारलं हे बघा असं मस्त पिळून घेतलं आणि त्याचा एकदम कटवटपणा आहे ना तो पूर्ण निघून जातो. मीठ टाकल्यानंतर मीठ टाकून लावून ठेवलं होतं ना, त्यामुळं मग ते पिळून घेतलं आणि चांगलं परत धुवून वगैरे पण घेतलं पाण्याने. धुवून घेतलं की मग ते परत पिळायचं. आणि कढईमध्ये ना मग मी चांगलं असं कढईमध्ये तेल वगैरे टाकून ते परतून घेतलं होतं. हे बघा प्रेम आता कसा वरती बसलाय आणि ते लायटरसोबत खेळतोय. असंच त्रास देत असतो मला रोज. आणि नंतर मग ते कढईमध्ये टाकलं मी तळून वगैरे, म्हणजे असं चांगलं परतून घ्यायचं. ते परतून घेतलं आणि ते पण लालसर झालं, काढून घेतलं. आणि जे तेल होतं ना उरलेलं त्याच्यामध्येच मी परत लसूण टाकला, जिरे पण टाकले आणि कांदा जो कापलेला होता मी तो कांदा टाकून परतून घेतला. कांदा पण लालसर होऊ द्यायचा चांगला. कांदा लालसर झाला की मग त्याच्यामध्ये मी हळद टाकली आणि गोडा मसाला टाकला होता. काळा मसाला टाकत असते मी, पण काळा मसाला संपलेला होता माझा आईने दिलेला. मग मी तो गोडा मसाला टाकल्यानंतर कारलं टाकलं आणि चांगलं परतून घेतलं. थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकला, मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकून कारल्याची भाजी करून घेतली. थोडीशीच केली कारण की नितीनसाठीच करायची होती. मी तर रात्री दूधच खाणार होते आणि कणिक मळून ठेवली होती. मग त्याच्या पण चपात्या वगैरे करून घेतल्या. तब्येत ठीक नसल्यामुळं मग काय असाच दिवस घालवते, काही कुठंच मन लागणं झालं आहे माझं. तर तुम्ही पण ताईंनो समजून घ्या जरा. रोज एक तरी व्हिडिओ येतोय माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. कसे व्हिडिओ वाटताय ते नक्की कमेंट करून सांगा. तुमच्यासाठी मी रोज एक तरी रेसिपी किंवा असं ब्लॉग टाकत जाईल. चला तर मग बाय. श्री स्वामी समर्थ.